शेगाव बस स्थानकाला मिळाल्या 5 नवीन बसेस। आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या प्रयत्नांना यश। शेगाव हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे धार्मिक व पर्यटन स्थळ असून दररोज देशाच्या विविध भागातून हजारो भाविक संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी येथे येत असतात। अशा भाविकांच्या प्रवासातील अडचणी दूर करण्यासाठी आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ करण्याच्या उद्देशाने आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे शेगाव बस स्थानकाला 5 नवीन बसेस मिळाल्या आहे। ही बाब संपूर्ण शहरासाठी अत्यंत गौरवाची व अभिमानास्पद आहे। या नवीन बसेसचे लोकार्पण दिनांक 15 जून रोजी आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या पत्नी आणि समाजसेविका डॉक्टर अपर्णाताई संजय कुटे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात पूजनाने झाली। डॉक्टर अपर्णाताई कुटे यांनी नवीन बसेसचे विधीपूर्वक पूजन केले आणि प्रतिकात्मक फीत लावून लोकार्पण केले। यावेळी आगार व्यवस्थापिका शुभांगी पवार, शेगाव बस स्थानकाचे वाहतूक निरीक्षक महेश पाटील, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, बस स्थानकाचे कर्मचारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकार्पणानंतर डॉक्टर अपर्णाताई कुटे यांनी प्रत्यक्ष बसमध्ये बसून प्रवासाचा अनुभव घेतला आणि तिथल्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला। बस स्थानकावरील सुविधा, नागरिकांच्या गरजा आणि भाविकांसाठी अधिक चांगल्या सेवा पुरवण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याबाबतही त्यांनी चर्चा केली। या उपक्रमामुळे शेगाव येथे येणाऱ्या भाविकांच्या प्रवासात मोठ्या प्रमाणात सुधारणा होणार असून बस सेवा अधिक सुलभ व कार्यक्षम होईल। आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या दूरदृष्टीने आणि जनतेसाठी असलेल्या तळमळीमुळेच हा उपक्रम यशस्वी झाल्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। युवा क्रांती न्यूज, शेगाव। आज आगारामध्ये 5 नवीन बसेसचं आज इथे पूजन झालेलं आहे। ह्या 5 बसेस आजपासून आपल्या इथल्या जनतेच्या सेवेसाठी हजर झालेल्या आहेत। त्याबद्दल मी महामंडळाचे समस्त या मतदारसंघातील जे प्रवासी आहेत त्यांच्या वतीने खूप खूप आभार मानते आणि खरोखर या पावलामुळे आपल्या या मतदारसंघामध्ये एक विकासाला गती मिळेल अशी मी इथे आशा व्यक्त करते। धन्यवाद।